आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र, रेवतीला घराबाहेर काढू नकोस. नाही, अगं तू का आलीस बाहेर? तुम्ही का आणलं तिला? तुम्ही ते रेवती मॅडमला घराच्या बाहेर रुद्र, रेवतीला राहू दे घरात. काय? अगं ज्यांनी तुझ्यावर एवढे मोठे आरोप केले, ज्यांच्यामुळे तुला लागलंय, त्यांना मी माफ करू? मी नाही माफ करणार ह्यांना. काय म्हणालात तुम्ही? हिने तुमचं मूल चोरलं. मुलगा चोरला नाही. ज्या मुलाला तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी वाऱ्यावर सोडून गेलात ना, त्या मुलाला नव्याने जन्म दिलाय तिने. आईच्या मिठीसाठी आसुसलेल्या त्या मुलाला मायेची ऊब दिली, जीव लावला, खूप प्रेम केलं. मी तिला आई मानण्याआधीच तिने मला तिचा मुलगा मानला. स्वतःची मुलं असून देखील तिने मला एकदाही जाणीव होऊ दिली नाही की मी तिच्या पोटी जन्माला नाही आलोय. आणि तुम्ही तिला चोर म्हणताय? याला चोरी नाही म्हणत मिसेस पैठणकर, याला आई पण म्हणतात. जे तुमच्यासारख्या दगडाचं काळीज असलेल्या माणसाला कधीच कळणार नाही. त्यामुळे तुम्ही आता निघा. जस्ट गेट आउट. रुद्र, ती नसेल आपलं नातं मानत, पण तू तर मला आई मानतोस ना. मग आई मानत असशील तर हे माझे संस्कार नाही आहेत. मी तुला माफ करायला शिकवलंय. प्रत्येक माणूस केव्हा ना केव्हा कुठली ना कुठली चूक करतच असतो, पण त्याला शिक्षा नियती देते, काळ देतो, ती आपण द्यायची नसते. आपण फक्त माफ करायचं असतं. आपण माफ केलं ना की तो माणूस पुन्हा ती चूक करत नाही. हे मी तुला शिकवलंय बाळा. अगं पण ह्या तशा नाही आहेत ना. या पुन्हा पुन्हा त्याच चुका करणार, कारण यांना कळतच नाही की ह्या काय चुकतायत ते. अरे पण कधी ना कधी तिला कळेल ना, तेव्हा तिला आपलं नातंही कळेल आणि तूही तेव्हा तिला आई म्हणून स्वीकारशील. या जन्मात तरी ते शक्य नाही नंदाई. आज नंदाईमुळे फक्त तुम्हाला या घरात पुन्हा जागा मिळते, पण माझ्या मनात तुमच्यासाठी तीळ मात्र जागा नाही. झोप तू आता जरा. नको रे, बसते जरा. नंदाई, त्रास देणं, घालून पाडून बोलणं हा मिसेस पैठणकरांचा स्वभाव आहे.
तू का लक्ष देतेस त्यांच्या बोलण्याकडे? इग्नोर करायचं ना. बरं तू झोप आता. काळजी घ्या आईची. नंदाई, मी तुमच्यासाठी गरम गरम सूप बनवून आणते. सूप प्यायलात ना की तरतरी येईल तुम्हाला. अगं नको, राहू दे ना. नाही नाही, मी लगेच घेऊन येते. गौरीजी, मला माफ करा, माझं चुकलं. पुन्हा असं नाही होणार. काय नाही होणार? ते मी नंदाईंना अशा अवस्थेत बाहेर घेऊन आले ना. तुम्ही का आणलत नंदाईला ह्या अवस्थेत बाहेर? मग दुसरं काय करणार होते मी? नंदाईंची एकच इच्छा आहे, ती म्हणजे हे घर टिकवून ठेवणं. या घरातल्या माणसांनी एकत्र राहावं, एकमेकांशी प्रेमाने आपुलकीने वागावं, एवढंच वाटतं त्यांना. काही झालं तरी रेवती मॅडमनी जन्म दिलाय तुम्हाला. त्या आई आहेत तुमच्या. मूल चुकलं तर आई माफ करते की नाही? मग कधीतरी आई चुकली तर मुलाने माफ करायला काय हरकत आहे? मला माहिती आहे हा तुमचा जुना वाद आहे, पण तरीही माणसाने नात्यात एकमेकांना समजून घ्यायला हवं ना. नातं तोडणं सोपं असतं, घर मोडणं सोपं असतं, पण अवघड असतं ते सगळं असं टिकवून ठेवणं. आपल्या हाताची पाचही बोटं सारखी असतात का? नाही ना. मग माणसं कशी सारखी असतील? आपण माणसांना त्याच्या गुणदोषासहित स्वीकारायला हवं. माणसाला असं घरातून बाहेर काढून प्रश्न नसतात सुटत, तर त्यापेक्षा माणसाला चांगल्या वाईटाची जाणीव करून दिली की नाही, की मग प्रश्न सुटतात. माणसं बदलतात आहो, पण त्यांना संधी तर द्यायला हवी आपण. नंदाई सोबत राहून तुम्ही पण नंदाई सारखं बोलायला लागला. पण पैठणकरांसारखी माणसं कधीच कुणाचं ऐकून बदलत नाहीत. पण तुम्ही बदललात ना तुमचा निर्णय. मी नंदाईसाठी माझा निर्णय. मी माझा निर्णय कोणामुळे बदलू शकतो हे तुम्हाला बरोबर कळलंय ना. मी थोडंफार ओळखायला लागले तुम्हाला आता. रुद्र, का उठलीस तू? झोपायचं ना. चला, गरमागरम सूप आणले, पिऊन घ्या.
नको ग, मला खरंच काही खायची इच्छा नाही. तिला नाही खावंसं वाटत तर राहू दे, जबरदस्ती नका करू. आराम करू दे तिला. आराम मिळावा म्हणूनच सांगते मी, असं पडून राहून काही नाही होणार. औषधं घ्यायची की नाही तुम्हाला मग? आणि रुद्र सर, तुम्ही पण त्यांच्या होला हो म्हणताय, तर बऱ्या कशा होणार? नंदाई, लवकर बरं व्हायचं ना तुम्हाला? मला नाही म्हणायची मुभा आहे का? चला बरं, सूप पिऊन घ्या. आता नको ग, नंतर घेते. तुम्ही अशा नाही ऐकणार. रुद्र सर, हे घ्या. हा, चला उठा बरं. अगं उठा, सावकाश. गौरी, आणा ते इकडे. छान सगळ्या भाज्या मिक्स करून बनवलंय, आवडेल तुम्हाला. थंड झाला तर काय उपयोग. चला घ्या बरं. चंदू काका म्हणत होते मी बनवतो सूप. मी म्हटलं तुम्ही उद्या बनवा, आज मी बनवते आणि भरवते सुद्धा. आजारी माणसाची खास काळजी घेतली ना की प्रेमाने माणूस लवकर बरा होतो. अगं मी काय लहान बाळ आहे का ही अशी काळजी घ्यायला? लहान मुलांचीच काळजी घ्यायला हवी, मोठ्या माणसांची काळजी घ्यायची नसते असं कोणी सांगितलंय? घ्या बरं. पुरे ना? नाही हा, एवढं संपवायलाच हवं. गोळ्या किती स्ट्रॉंग असतात माहितीये ना? न काही खाता पिता गोळ्या घेतला तर परत चक्कर येईल तुम्हाला. घ्या. रुद्रसारखी हट्टी आहे संगती. हट्टाने नाही, हक्कानं भरवते. घरातलं इतर कोणी करणार नाही इतकं गौरीचे नंदाईसाठी करतायत. या घरातल्या मेड कमी आणि सुनन जास्त वाटतात. बस बस पुरे. हे बघा थोडंसंच राहिले. घ्या. रेवती, अगं बोल काहीतरी. अशी आतल्या आत धुमसत नको राहूस बाई. तू अशी धुमसत राहिली ना की फार भीती वाटते मला. तुझा संताप होणं साहजिक आहे ग. आज परत त्या नंदिनीने रुद्रावर छाप पडली आहे, तर ती कशी चांगली आहे. ती आहे ना सतत आव आणत असते साळसूतपणाचा, आणि रुद्राला दाखवून देत असते मीच कशी चांगली, मीच कशी चांगली. खरं तर आज जे काय झालं ना त्याला नंदिनीच जबाबदार होती. पण घडलं काय, पुन्हा एकदा रुद्राच्या नजरेत तीच महान झाली. या नंदिनीचा आहे ना काटा कायमचा रस्त्यातनं बाजूला फेकला पाहिजे. आपण असं करूया का, तिच्या गोळ्यात बदलून टाकू. नाही नको, म्हणजे प्लॅन फसला तर आपलीच वाट लागायची. त्यापेक्षा आपण असं करू, रुद्रच्या प्रोजेक्टमध्ये अडचणी आणू, म्हणजे मग त्याला तुझी गरज पडेल ना. नको. मग असं करूया का, गौरीला कायमची घराबाहेर काढू, तिच्यावर काहीतरी चोरीचा आळ घेऊ. नको, हेही नको. मग आता एकच मार्ग उरलाय. आपण दोघी आपल्या बॅगा भरू आणि निघू. बरं, नाही ठीक आहे, तू शांत हो, शांत हो. मी आहे ना तुझ्याकरता काहीतरी थंड आणते.
भोवती चांगलीच तापली आहे आणि घाम मला आलाय. आज काय गौरी मॅडम आरामावर वाटतं? नाही, गौरी नंदाईजवळ गेलीये, त्यांच्यासाठी सूप घेऊन गेलीये. हे काय, मीही त्यांच्याकडेच चालले लिंबू सरबत घेऊन. वा, मजा आहे नंदिनीची. तिला चांगले पंचपक्वान्न करून वाढा आणि आम्ही राहतो उपाशी. आणि काय ग, आत्ताच ती सूप घेऊन गेली आहे ना, मग आता हे सरबत कोण पिणार? ही अशी वागतेस ना म्हणून नवऱ्याचा ओरडा खातेस. ती गौरी आहे ना नंदिनीची सेवा करायला, मग तू कशाला पुढे पुढे करतेस? अहो आजी, असं काय करताय? सासूबाई आहेत त्या माझ्या, त्यांची सेवा करणं कर्तव्य आहे माझं. कर कर सेवा, जा आणि खा ना आपल्या नवऱ्याचा ओरडा. अगं सुमित आधीच आपल्या आईवर नाराज आहे आणि त्याला जर कळलं ना तू कामं सोडून तिची सेवा करत बसली, महागात पडेल हा तुला. वा, मस्त आहे सरबत. काळजी करू नकोस, मी काही सांगणार नाही सुमितला. मी काय करू? जाऊ की नको नंदाईला लिंबू सरबत घेऊन? नाही नाही, जातेच. नाही, यांना खरंच आवडलं नाही तर? माफ करा नंदाई, माझी खूप इच्छा असूनही मला तुमची सेवा करता येत नाहीये. रुद्र सोड. रुद्र, मी तिला आई मानण्याआधीच तिने मला तिचा मुलगा मानला. याला चोरी नाही म्हणत मिसेस पैठणकर, याला आई पण म्हणतात. घे, तुझ्यासाठी मी माझ्या हातानं लिंबू सरबत बनवून आणलंय. हवं तर 2 ग्लास तू पी, पण शांत हो. अगं घे, तुला गरज आहे ह्याची. थंड आहे सरबत, शांत हो. अगं तुझ्यासाठी स्पेशल बनवलंय मी. घे, माझं मन नको मोडूस. घे, छान झालाय. मी येताना पिऊन बघितला. नाही, ह्या ग्लासातला. अगं उष्टा नव्हता तो. हा जो माझा अपमान झालाय ना, तुम्ही आयुष्यात विसरणार नाही. असं राग डोक्यात घालून घेशील ना तर ही आग विझायची नाही, आणखी धुमसेल. अगं शांत हो रेवती. तुला माहित आहे ना रुद्र कसा आहे, तो ऐकणारातला नाहीये. आणि ह्या घरात जर राहायचं असेल ना आपल्याला, तर तुला शांत व्हावंच लागेल. मी नाही राहणार शांत. मी नाही राहणार शांत. आणि ही आगही विझणार नाहीये. नंदाई, नंदाई, नंदाई. रुद्रच्या तोंडून हा शब्द जरी ऐकला ना मी, तर तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. या नंदिनीने रुद्रच्या आयुष्यातली माझी जागा बळकावली आहे ना. तू बघत राहा आई. ह्या नंदिनीला मी तिची जागा लवकरच दाखवेन. रुद्रने आज माझा जसा अपमान केलाय ना आई, तसा एक दिवस अपमान तो नंदिनीचा करेल आणि एक एक शब्द तिला ना बाणासारखा रुतेल. आणि तो दिवस तिच्या आयुष्यात मी आणेन. तरी आज मला खूप निगेटिव्ह वाईब्स येत होत्या. काहीतरी नक्की होणार. सॉरी ड्रामा मिस केला ना मी. तुला माझ्या स्वभावाने तर खरंच मला डोक्यावर पडलेल्या वाटतात. काही झालं की माझे डॅडी हे, माझे डॅडी हे, माझ्या डॅडींचं असं. अरे काय
तुला म्हणतो माहेरच्या श्रीमंतीमुळे गंज चढलाय मेंदूवर. आणि मिसेस पैठणकरांबद्दल मी काय बोलणार. पण तू खरंच त्यांना घराच्या बाहेर काढणार होतास? गौरीजी जर नंदाईला घेऊन आलं नसतं ना तर आतापर्यंत त्या घराबाहेर असत्या. गौरीजींनी तुला थांबवलंय म्हणजे त्यांचं बरोबरच असणार. गौरीजी खूप हुशार आणि निरागस आहेत रे. त्यांना नाती बरोबर कळतात, त्या कधीच चुकणार नाहीत. अरे हा पुष्पाजी म्हणूनच गौरीजींचा फॅन झालाय रे. तुला सांगतो, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ना गौरीजींसारखी माणसं असायला हवीत. आणि गौरीजींच्या आयुष्यातही अशी माणसं असायला हवीत जी त्यांच्या आयुष्यातला त्रास कमी करतील. म्हणजे बिट्टीने शिक्षण घ्यायला हवं. आणि जर मी तिला शिक्षण द्यायला तयार आहे तर एवढं काय मोठं आबाळ कोसळतंय मला कळत नाहीये. पण मला हे कळत नाहीये की राजन काकांनी सोहा वहिनींचं म्हणणं कसं काय ऐकलं. सोहा वहिनींचं राजन काकांनी नाही रे. मी एक काम करू का, मी राजन काकांना फोन करतो आणि तुझी बाजू नीट समजावून सांगतो की तुझा निर्णय बरोबर आहे. तर मला वाईब्स येत आहेत, ते नक्की ऐकतील. नाही, फोन नको करू. पुन्हा तो वाद उकरून काढण्यात काही अर्थ नाही. त्या कियांची शाळाही नको आणि तो वादही नको. म्हणजे तू बिट्टीला शाळेत नाही टाकणार?